नमस्कार. HMPV व्हायरस जे आहे ते खूप जुना आहे. तसा आपल्या इंडियामध्ये ते 2004 साली त्याचं डिटेक्शन झालं आणि त्याचं जे काही इन्फेक्शन आहे ते मला वाटतं की आपल्या ह्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते मार्चच्या दरम्यान जनरली होत असतं. त्याच्यापासून जास्त असं धोकादायक असं काही घाबरण्यासारखं काही कंडिशन नाही आहे. जरी कुणाला थोडंफार त्याचं सर्दी पडसा ताप खोकला हे जेवढ्यापुरतं त्याचं सीमित आहे तर झालं असेल तर नेहमीप्रमाणे आपल्याला काळजी घ्यायची आहे. सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट घ्यायचं आहे. त्यामध्ये जर ताप येत असेल तर अँटीबायोटिक घ्यायचं आहे. नाकाला पाणी खोकला येत असेल तर अँटीहिस्टॅमिनिक ड्रग घ्यायचा आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि होम आयसोलेशन करायचं आहे. आणि खूपच जर त्रास होत असेल किंवा श्वसनाला त्रास आहे, खूपच विकनेस आहे तर आपल्याकडे ॲडमिट पण केलं जातं. आतापर्यंत आपल्याकडे एकही केस अशी डिटेक्ट झालेली नाही. त्यामुळे घाबरायचं कारण काहीच नाही आहे. हा रुटीनचा व्हायरस आहे. पण आपल्याकडे आपण त्या अनुषंगाने पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. आपल्याकडे आयसोलेशन वार्ड तयार आहे, ऑक्सिजनची मुबलकता आहे, त्याचप्रमाणे किट्सची वगैरे आपण मागणी केलेली आहे, औषधांचा साठा भरपूर आहे. त्यामुळे तसं घाबरून जाण्यासारखं असं काहीही नाही आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित काळजी घेणे आणि प्रिव्हेन्शन करण्यासाठी तुम्ही सॅनिटायझरचा वापर करा, साबणाने हात धुवा, फिजिकल डिस्टन्स ठेवा, मास्कचा वापर करा. एवढ्या गोष्टी जर केल्या तर त्याचा प्रसार जास्त होणार नाही. थँक्यू.